मे महिन्याच्या टायमालाच ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते, ऑलरेडी होते खड्डे थोडे ते जर आपण डांबरीकरण केलं असतं ना तर आता ही अवस्था झाली नसते. आता तुम्हाला सांगतो, हा चिंचपाडा रोड आहे ना, रिक्षावाल्यांना मी तिकडे आता भेटलो, सगळे खड्डे तपासले आम्ही लोकांनी. अक्षरशः त्या ठिकाणी रिक्षावाल्यांचं म्हणलं की आम्ही मोठ्या कुवामध्ये चाललोय, जीव मुठी घेऊन चाललोय आम्ही लोक सगळे. आज कल्याण पूर्वेच्या वतीने कल्याण पूर्व कालापिला रिक्षा युनियनच्या माध्यमातून महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे. कल्याण पूर्व कोळशीवाडी असेल, चिंचपाडा रोड असेल, पुनालिंग रोड असेल, नांदिवली ते डॉर्ली फालपर्यंत रस्त्याची अतिशय खराब अवस्था आली, दयनीय अवस्था झालेली आहे. आत्ताच काल परवा दिवशी राहुल शिंगे नावाचा पोरगा या खड्ड्यांच्या मुळेच त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मरण पावला. त्याच्या परिवाराला सुद्धा मोबदला मिळायला हवा. आज आमच्या कल्याण पूर्वेमध्ये अतिशय रिक्षावाले पॅसेंजरला घेऊन मोठा कुवासारखं त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत. या ठिकाणी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की गेल्या दीड महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय. आता जर गणपती सण आलेला आहे, त्या गणपती सणामध्ये गणेश मूर्त्यांची सुद्धा या खड्ड्यांमुळे विटंबना होऊ शकते. गेल्या वर्षी झाली होती. यावर्षी जर असा कोणता प्रकार झाला तर आम्ही या एकाही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये बसू देणार नाही. गणपतीमध्ये त्यांचं विसर्जन केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे आम्हाला या सणासुदीच्या अगोदर हे रस्ते पूर्णपणे डांबरीकरण, पक्के डांबरीकरण झाले पाहिजे, जेणेकरून लोकांना याचा त्रास होणार नाही आणि एखादा अपघाती मृत्यू होणार नाही. आज तर तुम्हाला सांगतो, कोळशीवाडी, चिंचपाडा, वालदुनी, त्याचप्रमाणे पुनालिंग रोड, आपलं कल्याणचं किसगावपासूनचं रोड श्रीरामपर्यंत पूर्ण दिल्ली त्याची वाट लागली, खराब एकदम. आणि तुम्हाला सांगतो, आज तुम्ही जर नांदिवलीपासून चक्की नाक्यापासून तर डॉर्लीपर्यंत जाल ना, भालपर्यंत, तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी अक्षरशः एखादं चक्कर येते माणसाला गाडीमध्ये चालताना. एवढं म्हणजे तिकडे बोट कशी आपली पाण्याची तसं गाड्या चालत आहेत. एवढी हालत खराब आहे ना. तुम्हाला आमचं सर आहे बा, मी गेल्या कितीतरी दिवसापासून पत्रव्यवहार करतोय, त्याला काय दाद मिळत नाही. मध्ये दोन ते तीन वेळा पाणी सुकलं होतं, म्हणजे पाऊस पडत नव्हता. त्यावेळेस आपल्याला टाइम होता. आज तुम्हाला सांगतो, तिथं ती माती टाकली, पावसाळा जून मध्ये माती टाकली, गेले ना पैसे वाया गेले ना सर. ती तात्पुरती माती टाकली, ती एवढी घाण माती होती ना ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण मगाने पाणी मारलं तरी ते गेलं असतं भाऊ. सर गेला, पूर्ण वाहून गेलं ते. आता अक्षरशः एवढी रस्त्याची हालत खराब आहे ना, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आता गणपती सण आले, तुम्हाला सांगतो, गणपती आणताना अक्षरशः त्या ठिकाणी मूर्त्यांची तुम्हाला विटंबना होते त्या रस्त्यांमुळे.